मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळ बैठकीला सुरुवात। राज्यातील ओल्या दुष्काळावर बैठकीमध्ये चर्चा। ओल्या दुष्काळावर सरकार मदत देण्याची तयारी। कॅबिनेट मंत्री छगन भुजबळांच्या दालनामध्ये आज ओबीसी उपसमितीची बैठक। बावनकुळेंसह इतर सदस्य उपस्थित राहणार। हैदराबाद गॅझेट अंमलबजावणीवरून ओबीसी नाराज। राज्य चालवायला 24,000 कोटींचं कर्ज। राज्यावर 10 लाख कोटीहून अधिकच्या कर्जाचा डोंगर। कोणत्या योजनांमुळे राज्यावर कर्ज झालं, राऊतांचा सवाल। संजय राऊतांनी पत्राचाळीमध्ये घोटाळा करून हजारो लोकांना बेघर केलं। घोटाळे करून जेलमध्ये गेलेल्यांनी घोटाळ्यांवर बोलू नये, नवनाथ बन यांचं उत्तर। राज्यावर 8 लाखाहून अधिकचं कर्ज। महाराष्ट्राला कर्जामध्ये बुडवण्यात महायुती सरकारचा मोठा सहभाग। नाना पटोलेंची टीका। 50 लाख कोटींपेक्षा अधिकच्या जीडीपीमध्ये 9 लाख कोटींचं कर्ज असल्यास सेफ झोनमध्ये। प्रकल्पांसाठी कर्ज काढणार। भाजप प्रवक्ते विश्वास पाठक यांच्याकडून स्पष्ट। पुढील 2-3 वर्षांमध्ये राज्याला कर्जातून बाहेर काढणं कठीण। राज्याला बर्बाद करण्याचं काम सुरू। विजय वडेट्टीवारांची टीका। मराठवाड्यामधील 1,25,000 लाडक्या बहिणींचा लाभ थांबवल्याची माहिती। 65 वर्षांवरील महिला आणि एका कुटुंबातील अधिक महिलाही लाभ घेत असल्याचं उघड। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर लाडक्या बहिणींना तुम्ही कोण असं सरकार म्हणेल, विजय वडेट्टीवारांची टीका। पुण्यामध्ये उद्या पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी ड्रोन लाईट शो। मोदींच्या विकसित भारताच्या संकल्पनेचं दर्शन घडवलं जाणार। यूपीआयवरून आता एका दिवसामध्ये 10 लाखांचं पेमेंट करता येणार। व्यक्ती ते व्यापारी पेमेंट मर्यादा 2 लाखांवरून 10 लाखांपर्यंत वाढवली, तर व्यक्ती ते व्यक्ती व्यवहारांची मर्यादा पूर्वीप्रमाणेच 1 लाख रुपये राहणार। मुसळधार पावसामुळे लातूर जिल्ह्यामध्ये तेरणा नदीला पूर। 200 एकरवरील पिकांचं नुकसान। उजनी गावामध्ये पुराचं पाणी घुसल्यानं अनेक दुकानांचं नुकसान।